काटोल येथील खानगाव येथील कपिल रेवतकर हा युवक माझ्यासोबत आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की त्याला पोलिसांद्वारे मारहाण करण्यात आली आणि त्याच्यामध्ये त्याच्या कानाला जी आहे ती गंभीर इजा झालेली आहे आणि त्यामुळे त्याला ऐकू येत नाही. नेमकं हे प्रकरण काय आहे त्याच्याकडनं आपण जाणून घेऊया. काय नेमकं प्रकरण झालेलं आहे, का तुला पोलिसांनी मारहाण केली? म्हणजे तू म्हटलंय की पोलिसांनी मारहाण केल्यामुळे तुझ्या कानाला जो आहे दुखापत झालेली आहे. मॅम 24 तारखेला मी माझ्या मावशीची मेडिसिन राहिलेली होती, तर मी त्या मेडिसिन देण्याकरिता मावशीला नागपूर येथे निघालो होतो. तर ते मेडिसिन देण्याकरिता मी जस्ट नागपूर येथे जाण्याकरिता काटोल परिसरामध्ये हा रुपेश भाऊसाहेब पवार यांनी माझ्या गाडीला आडवी गाडी करून मला जे माझ्या अंगावर थुंकून दिवे मारण्याची धमकी द्यायला लागला व आईच्या अशा घाण शब्दात बोलायला लागला. मी त्याला म्हणाले की तू असा का बरं बोलतोस. मी त्यांचा मोबाईलमध्ये व्हिडिओ घेत होतो तर तो तिथून पळून निघाला. मला हा रुपेश पवार जो आहे कोण आहे नेमका आणि तुमचा काही जुना वाद होता का? नाही, माझ्याकडनं तर काही जुना वाद नाही. रुपेश भाऊसाहेब हा असा म्हणतो की मी जातीचा नेता आहो आणि नेत्यागिरीचा अशी पुन्हा पुन्हा धमकी देतो. याआधी पण तो माझ्या भावाच्या दुकानावर, म्हणजे आम्ही जिथे काम करत असतो ॲडव्हेंचर मॅन्युफॅक्चरिंगचं, तिथे आम्ही काम करत होतो आणि माझ्या भावाजवळ जाऊन म्हणाला की तुझ्या भावाला ज्यांचे म्हणजे जीव मारण्याची धमकी देऊन असा बोलायला लागला की तुझ्या भावाला मारून टाकेलो, कुठं फेकून देईन याचा माहिती पडू देणार नाही. मग आता ही कानाला दुखापत कशी झाली? तुझं म्हणणं आहे पोलिसांनी मारलं, काय नेमकं कसं? मॅम, मी 24 तारखेनंतर जसं मी त्याचा व्हिडिओ बनवत होतो तो माझ्या अंगावर तुंकून घाण शब्दात बोलायला लागला. नंतर मी गेलो पोलीस स्टेशन येथे तक्रार द्यायला. तिथे रुपेश भाऊसाहेब पवार पण बोलायला लागले, तिथे पण बोलायला लागला. तर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी म्हटलं की तू इथे ओरडू नकोस असं त्यांना म्हटलं रुपेशला. तर मग असा ओरडाओरडी तो करायला लागल्यामुळे त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी मला थोडं म्हणजे साईडला थांबायला लावलं आणि तो म्हणाला की मी तक्रार न देता साहेबांजवळ उभा करतो, पोलीस उपनिरीक्षक साहेबांजवळ उभा करेल. तर मी थोडा वेट केला सर तिथे मॅम तिथे. तर म्हणाले, त्यानंतर मला स्वतः बोलवलं. तर हा रुपेश भाऊसाहेब पवार साहेबांजवळ ऑलरेडी बसून होता. त्याने माझ्या विरोधात काय बोलले, खोटे आरोप, वेगवेगळ्या खोटे आरोप किंवा त्यांचे ट्रक वगैरे थांबवले, त्यांचे चोरी वगैरे केले, असे खोटे आरोप टाकू लागला होता तो. नेमकं काय झालं मग? कसा प्रकार, तुझं म्हणणं जे आहे जी दुखापत कशामुळे झाली काय? ते खोटे आरोप ऐकून मी तसंच पोलीस उपनिरीक्षक साहेबांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांना बोलवलं की याला घ्या कॅबिनमध्ये असं म्हणताच माझ्या आईने मला थांबविले की काय झालं. तर मी आईला म्हटलं की आई माझ्यावर खूप सारे असे पुष्कळ असे खोटे आरोप टाकायला लागले आणि सरांनी म्हटलं की इथे कॅबिनमध्ये घ्या. तर त्यामुळे माझी आई म्हणाली की तू अशा कामामध्ये नसून सुद्धा का बरं असे खोटे आरोप टाकताय. तर माझ्या आईला चक्कर येऊन पडली. तर मी आईला उचलण्यासाठी, माझ्यासोबत काही नातेवाईक होते, त्या नातेवाईकांनी एक शब्द विचारला की तुम्ही पोलीसवाले असून त्यांना सहकार्य का बरं नाही करत, दवाखान्यामध्ये का बरं नाही नेतात. तर या सर्व गोष्टीमुळे पोलीसवाल्यांना क्रोध झाले आणि माझ्या मामीला म्हणायला लागले की तू शांत राहा, इथं एकही शब्द बोलू नकोस नाहीतर तुला 5 फटके मारेल. असं बोलत मग म्हणाले की तू जर शांत नाही राहशील तर मी याला मारेल. तर मला जोरामध्ये 3-4 थापडा मारले आणि माझ्या कानाचा पडदा फाटला. कोणी मारलं? मला पोलीस निरीक्षक साहेबांनीच मारलं असं मला वाटते, पण मला मागून मारलं कारण माझ्या आजूबाजूला सर्व पोलीस कर्मचारीच होते. आता काय नेमकी मागणी आहे? मागणी हेच आहे, रुपेश भाऊसाहेब पवार यांच्यावरही कठोर कारवाई व्हायला पाहिजे. कारण त्यांनी जर खोटे आरोप नसते लावले तर माझ्यावर एवढं सर्व घडलं नसतं. जेव्हा आणि वरून मला जर त्यांच्या खोट्या आरोपावर मारहाण झाली आहे तर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे अशी मी अधीक्षक साहेबांना मागणी करतोय. तू पोलीस अधीक्षकांना भेटला, काय नेमकं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं? जसं मी मॅम 6 तारखेला आम्ही गेलो होतो. 6 तारखेला जसं सरांचा आम्हाला बोलवण्यात आलं होतं की सरांनी जसा आमचा अर्ज घेतला तर सरांनी लगेच फोन केला काटोल पोलीस स्टेशन येथे. तर सरांना म्हणण्यात आलं की रेवतकर यांची FIR का बरं नाही घेतली. तर तिकून सरांना म्हणण्यात आले की त्यांची FIR झाली आहे सर, तर झाली आहे तर कॉपी का बरं नाही दिली. तर त्यांनी म्हणण्यात आलं की कॉपी सर देतोय. तर सरांनी म्हटलं की यांना काटोल पोलीस स्टेशन येथे पाठवतो, तुम्ही त्यांचे तक्रार कॉपी त्यांना द्या. तर आम्ही ज्या दिवशी गेलो 6 तारखेला सायंकाळी इथून गेलो असतात, मग त्या दिवशी आमची 24 तारखेच्या घटनेवरून FIR 6 तारखेला नोंदवली.
तर काय मागणी आहे नेमकी? माझी मागणी हेच आहे, रुपेश भाऊसाहेब पवार हा आम्हाला नेहमी टॉर्चर करत असतो, त्यांच्या कुटुंबासह आम्हाला खूप असा टॉर्चर करत असतो मॅम. आम्ही अशा कामामध्ये आहे नाही, आम्ही इन्व्हॉल्व पण नाही होत. आम्ही ॲडव्हेंचर मॅन्युफॅक्चरिंगचं काम करत असतो माझ्या मोठ्या दादासोबत. मागणी काय? मागणी हेच आहे की ज्यांनी मला मारहाण केली त्यांच्यावर कठोर म्हणजे कारवाई व्हावी, आणि रुपेश भाऊसाहेब पवार यांच्या खोट्या तक्रारीवर मला मारहाण झालेली आहे. यांनी जर खोटी तक्रार दिली नसती तर पोलिसांकडून मला मारहाण झाली नसती. माझं हेच म्हणणं आहे की माझ्यासोबत जे गलत व्यवहार झालाय त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करावं, हीच मागणी आहे माझी. ज्यांनी मला मारहाण केली त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे कपिल रेवतकर यांनी केलेली आहे. आता बघण्यासारखं असणार आहे की पोलीस अधीक्षकांकडनं नेमका काय पाऊल उचललं जातं आणि कुठल्या प्रकारची कारवाई आता या प्रकरणामध्ये केल्या जाते. क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर.